कॉरिडॉर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाला असता. काही मंडळींनी तिथं विरोध केला आणि तो कुठं करायचा तर म्हसवडला न्यायचा. आता औद्योगिक कॉरिडॉर ज्या वेळेला केंद्रातले त्या ठिकाणी अधिकारी आले, पुणे बेंगलोर हायवे नव्याने होणारा पुणे बेंगलोर हायवे अजून एक आहे सालपे वगैरे असा तो तुमच्या अर्जापूरच्या तिकडून वर जातो. या सगळ्यात ग्रीन हायवे या सगळ्याचा विचार करून त्यांनी ती जागा निवडली होती. कोरेगाव तालुक्यातली उत्तर कोरेगाव तालुक्यातली आपल्या मतदारसंघातली जागा निवडली होती. कारण एकच की हायवे जवळ आहे, पुणे जवळ आहे, त्या ठिकाणी एअरपोर्ट जर झालं सासवडला ते जवळ आहे आणि ह्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी ती जागा निवडली होती. नीरानदी जवळ आहे, लाईट जवळ आहे आणि ते काही लोकांनी हाणून पाडलं. ते जर झालं असतं तर केवळ कोरेगाव तालुक्याचा नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्याचा फार मोठा फायदा झाला. कारण हा मेगा कॉरिडॉर होणार होता, औद्योगिक कॉरिडॉर फार मोठा होणार होता. केंद्राचे पैसे त्या ठिकाणी येणार आणि फार मोठ्या संधीला केवळ हीच मंडळी समोर असलेली आज आणि विशेष करून कोरेगाव तालुक्यातले त्या ठिकाणी आहेत. आमदार साहेबांना ती सगळी माहिती जाणीवपूर्वक हा त्या ठिकाणी हा औद्योगिकरणाचा त्या ठिकाणी आलेली मोठी संधी त्यांनी घालवली आणि अशा प्रकारची जरी मंडळी या ठिकाणी राजकारणात सत्तेत राहणार असतील तर आपलं अत्यंत दुर्दैव आहे. आज नीरा देवगरचा त्या ठिकाणी विषय निघतोय, त्या ठिकाणी पाईपलाईनमुळे पाणी वाचणार आहे. त्याच्या संबंधाने तुम्हाला अगदी खुलासेवार मी सगळं सांगेन, परंतु वाचणारं पाणी हे फलटण तालुक्यालाच लागणार आहे, खंडाळा तालुक्याला लागणार आहे. याचं कारण असं आहे की आत्ता जे ओलिताखाली आपला जो भाग येतो तो 58% येतो, आपला 42% ओलिताखाली येणारा भाग राहतो. खंडाळ्याचा 60% येतो, 40% राहतो. त्यामुळे खंडाळा फलटणलाच हे पाणी लागणार आहे आणि ते त्यांच्या हक्काचं पाणी आहे. जमिनी फलटण खंडाळा माळशिरसचे गेले आहेत आणि त्यामुळं ह्या तालुक्यांनाच ते पाणी ते द्यायला पाहिजे, त्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. माजी खासदारांनी सांगितलं की पाणी वाचते, मी सांगोल्याला देणार, पंढरपूरला घेणार. सांगोला पंढरपूर राहिलं बाजूला, तिसरीकडेच निघाले. आत्ता 2 TMC पाणी तिसरीकडेच निघाले. हे जर जरा शांत बसली असते ना आपलं आपण जर घेतलं असतं, पण नाही, दाखवायचं होतं लोकसभेच्या आधी की जणू काय मीच पाणी आणलं. अहो कृष्णा खोरेच तुम्ही केलं म्हणायचं का तुम्हाला? ज्या वेळेला कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली त्यावेळेला माझी खासदार कुठं होते? ते कुठंतरी शाळेत वगैरे असते आणि काय त्यांनी बाता माराव्या. रामराजांचा या कृष्णा खोरेचा अभ्यास आणि कृष्णा खोरेच्या स्थापनेपासून